देऊन टाक, पण स्वभावच रावणाचा वात्रट, ते म्हणलं देत नाही. त्या दिवशी संध्याकाळी गंधमादनाचं प्रेत मारुतीरायला सापड. ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. मारुतीरायला गंधमादनाच्या हाडामासाचा गोळा सापडला आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत दिला, मालक काल कुंभकर्णाने याला मारलंय. भगवंतानं तो गोळा असा कानापाशी धरल्याबरोबर त्या हाडा, जोपर्यंत रक्त वल्लय, जोपर्यंत मांस वल्लय, जोपर्यंत त्वचा वली आहे, जोपर्यंत अस्थित हाडात पाणी आहे, तोपर्यंत राम राम म्हणत होतं शरीर त्याचं, राम राम, तोपर्यंत शरीर राम राम. विटेवरच्या मालकानं हृदयाशी गोळा धरला आणि डोळ्यातल्या पाण्यानं तो गोळा धुतला आणि आवाज दिला, राजे. बिभीषण म्हटले नाही प्रभू रामचंद्र, बिभीषणाला राजे म्हटले. राजे जी प्रभू, याला समाधी द्यायची. आणि गंधमादनाला समाधी दिली. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सचेल स्नान केलं. स्नानाचे 16 प्रकार सांगितले. अंत्यविधीला गेल्यावर वापस आल्यावर कपड्यासह आंघोळ करतेत, बूट चप्पल धुतेत आणि आपण आंघोळ केलेलं बकीट पालथं घालतेत आणि मग टावेल घेऊन वरचे कपडे सोडून बाहेर यायचं. त्या स्नानाला सचेल स्नान म्हणतात. असं स्नान प्रभू रामचंद्रानं गंधमादनाला अंत्यविधी झाल्यावर केलं आणि आवाज दिला, राजे एक करतोय. रावण मेल्याच्या नंतर लंका तुम्हाला देऊ केली, मी संकल्प सोडाय, पण एक इच्छा प्रगट करतोय, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशात वारकऱ्याची सगळ्यात आधी जर सोन्याची समाधी झाली असेल तर ती त्रेतायुगात, त्रेतायुगात वारकऱ्याची झाली. त्याचं नाव आहे गंधमादन नावाचा वारकरी, गंधमादन नावाचा वारकरी. आणि जाता जाता बिभीषणाला रावण मारल्याच्या नंतर आकाश मार्गानं प्रभू रामचंद्र चालले कामक नावाच्या विमानात बसून. ऋण सांगते सज्जनांनो, ऋण. आकाश मार्गानं ज्या वेळेला विमान जात होतं, विमान जाता जाता एका जागेवर थांबलं. सीताई साहेबांनी विचारलं, विमान का थांबतंय? त्या विटेवरच्या मालकाचा सत्कार बिभीषणानं सुवर्ण कमळाच्या फुलाचा माळानं केला. एकात एक 2 पुरावे सांगतो. सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ गळ्यात घातली होती. भगवंताने एक गळ्यातलं फुल तोडलं आणि विमानातून खाली टाकलं. तर सीतेने विचारलं, अमूल्य किमतीचं फुल खाली का टाकलं? तर देवानं सांगितलं, सीते, रावण तुला आकाश मार्गानं घेऊन जात असताना ज्यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलंय त्याचा अंत्यविधी मी इथं केलाय, त्याचं नाव होतं जटायू. म्हणून जगाच्या मालकावर त्याचं कर्ज होतं माऊली. विश्वातल्या पवित्र जगाच्या मालकिनीला नालायकाच्या त्रासातून वाचण्यासाठी स्वतःचा जीव दिला, बलिदान दिले. सामान्य कर्ज आहे. ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी जगाच्या मालकानं गळ्यातल्या सुवर्ण कमळाची माळाचं फुल काढलं, त्याच्यात टाकलं. म्हणून नाचे मागे मागे. त्याच्या मागचा पुरावा तर इतकं गोड आहे. तर्पणिधी केला 3 दिवस. अहो, एका म्हाताऱ्याला 3 पोरं, म्हातारं मेलं, 3 पोरं वायले निघले सारख्या जमिनी. दोघाली एक पोरगण, एकाला कोणीच नाही. दोघाली एक पोरगण, एकाला कोणीच नाही. ज्याला कोणी नाही ते मेलं. मेल्याच्या नंतर भिंतीला टेकलं. 70-80 एकर जमीन. दोघायला 2 पोरं होते, असे पुतणे होते. चिरल्यावर 3-3 होतील असे पुतणे होते. उभे चिरले तर 4 होते आणि आडवे चिरले तर 8 होतील असे पुतणे होते. इतके जाडजूड होते. माऊली तुमचं काहीच नाही जाड, असे जाड होते ते. हो चिमणे बुवा, तुम्ही काहीच नाही, असे जाड होते ते. आणि दोन्ही पुतणे असे पाहू लागले. माणसं जमले, सोयरे धायरे जमले. आता आंघोळीला प्रेत काढायचं, पण कपडे काढायशिव प्रेत आंघोळीला काढता येत नाही. पाणी कोण धरायचं, गाडगं कोण धरायचं बाबाजी? मग गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला आणि त्या बाईला सांगितलं, माय पाणी कोण पाजील? म्हणले 2 पुतणे आहेत, फुकट पाजीत नाहीत. नवरा भिंतीला टेकल्यावर 100 रुपयाच्या बॉन्डवर नवऱ्याचं प्रेत बाजूला असताना बाईनं अंगठा द्याला. किती दुःख असेल हो. या देशातल्या पवित्र स्त्रीचे 14 मान संपत्तीत नवरा गेल्यावर 14 मान. पहिला मान संपतोय, नवऱ्याचं प्रेत खांद्यावर घेतलं की एक विधवा स्त्री येऊन तिचं पदरानं कपाळ पुशीती, 1 मान जातोय. नवऱ्याला पेटून माणसं दारात लिंबाचा डाकळा घेऊन येते, तोपर्यंत गळ्यातली डोरला आणि पायातले जोडे काढून घेतात. 14 पैकी 3 मान सांगितले, 11 पुन्हा कधी पाहू. असे 14 मान ज्या स्त्रीचे जातात, त्या स्त्रीला नवऱ्याचं प्रेत बाजूला असून अंगठा दिला. आणि अंगठ्याच्या वरी गावातल्या व्यक्तीनं लिहिलं, जो कोणी याला पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही पुतण्यानं बनेली फाळल्या. दोन्ही पुतणे पाण्यात पाजायला तयार झाले. इतकी हलकट अवलाद माणसाची. चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजलं नाही. ही कोण? हे माणसं. मला सांगा, जटायूकडून काय घ्यायचं होतं? जटायूला पाणी पाजलं पाखराला, पण पाखरू साधं नव्हतं. मिरे 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 मिरे
कश्यपाचा नातू जटायु रे जटायु नामे विख्यातू मिरे मिरे कश्यपाचा नातू. पैठणचे मालक सांगते, गिरगावचा बाळ्या नाही, हे वाक्य पैठणच्या मालकाचं आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायु नामे विख्यातू अरुणाचा रे सुतो. अरुणाचा मुलगा होते ना, आणि कोणाचा पुतण्या? गरुडाचा. त्याचा काका किती पावरबाज माऊली, त्याच्या काका पडशी कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी, त्याच्या चुलत्यापाशी नाचल्याशिवाय पंढरपूरचा मालकच भेटत नाही. इतका पावरबाज चुलता, इतक्या पवित्र कुळातलं पोरग जटायू, आणि त्या जटायूनं सीतेचं संकट हरण करण्याकरता प्राणाचा आहुती दिली. हे कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून जगाच्या मालकानं पाणी पाजलं, भडाग्नी दिला, 3 दिवसाचा तर्पणविधी केला, आणि जाता जाता पुष्पांची आदरांजली दिली. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा पाठीमागे या थोडंसं. प्रभू रामचंद्र अयोध्येत पोचल्यावर ठराविक दिवसाला एक पत्र गेलं अयोध्येत. पत्र बिभीषणानं पाठील तर लंकेत आवर्षण पडलं. आवर्षण शब्दाचा अर्थ सांगता येईल का जीनच्या पॅन्टीवाल्याला? आवर्षण कशाला म्हणतात? आवर्षण किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती प्रवचन. लांबी रुंदी वाढली आपली, खोली वाढणं ना. खोली गुण कोणाला येतं? तुम्हाला सवय लागली बाकीचे शब्द डोक्याला गुंडाळायची. आवर्षण या शब्दाचा अर्थ पाऊस न पडणे. इथून सुरुवात आहे आपली. वा बरे, हे तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमच्या महाराजाचं शिजत आहे. तुम्ही ध्यानात धरले, आम्हाला तर इटा उचलायला जावं लागेल. पण एक सांगतोय, तुम्ही लक्षात ठेवत जा. तुम्ही लक्षात ठेवलतच आमचे लोक कीर्तन नीट करते, नाही तर तुम्ही असे म्हणल्या मग आम्ही गाणेच म्हणतो, विठाला विठाला विठाला. आणि कीर्तनाच्या स्टेजवर वाईट ऐकल्याच्या नंतर घराला कुलूप लागत असतं. बरं, कुलूप लागत असतं घराला चुकीचा संदेश ऐकला की. म्हणून तुम्ही इतके सुज्ञ झाले पाहिजे की तुमच्या पुढे आम्हाला बोलताना आमचे कष्टे ओले झाले पाहिजे घामानं. अरे बापरे, पटकन सांगितलं पुरावा आहे म्हाताऱ्याने. मग अशी एक ओळी सांगितली ना. हो चला, पत्र आलं, आवर्षण पडलं. प्रभू रामचंद्र पत्र पाहिल्यावर थोडेसं डोळ्याला पाणी आलं. सीताई साहेबांनी विचारलं, काय झालं मालक? काय नाही, लंकेत पाऊस पडला नाही. तर सीतेनं सांगितलं, नका पड ना पाऊस, समुद्र चारी बाजूने आहे ना. चारी बाजूने समुद्र होता. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. चारी बाजूने समुद्राचा वेढा, पाण्याला काय कमी आहे? भगवंत म्हणतात, सीते ऐक, समुद्र चारी बाजूने पण खारा आहे ना. ते पाणी पिता थोडंच येत असते. पावसाचं पाणी पाहिजे ना. संपूर्ण नक्षत्र गेले पण पाऊसच नाही. सीताई साहेबांना सांगितलं, पाऊस का पडत नसल? बिभीषण तर भजने. महाराज बिभीषणानं भजनने नंबर 1चं केलं. किती नंबर 1चं सांगू का तुम्हाला? बिभीषणानं भजनाच्या बळावर मारुतीरायानं आग लागल्यावर स्वतःचं घर वाचिलं. तुका म्हणे आगणे झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची या. नामाच्या बळावर अभंग नागपूर प्रतीतला आहे बरं. पुन्हा घरी गाथा गेल्यावर वाचतील म्हणले, हा अभंग तर शपक आहे. सुंबळ्या, अभंग शपक असू दे ना, गाण्यापेक्षा चांगला आहे ना. वक्ते बाबा म्हणत होते, विठाला विठाला विठाला. माणसं सगळं कीर्तन चांगलं झालं, जरासं काही मग तिथं काड्या घालतील. आणि हे दात पडले जे ना माळी घातल्या का तिला इचकितेत. पहिले महाराज असे नव्हतेच. आताच्या काय शेपटी आल्यात का सोंबळ्या? आणि तू सरी कुठं चांगला आहेस? तू जवळून गेला तर तुझ्या अंगाचा ढवळ्या कोंबड्यावानी वासी आलाय. आणि तू लायकीच आहे का? आमचं इचकी तू आहे सोंबळ्या. विठाला विठाला विठाला. आपल्याला वाटते दुसऱ्याने इचकायच्या अगोदर आपणच सांगितलं पाहिजे. हो ना, त्याची वकालत तिकडच बोंबलत गेली पाहिजे. कशाला तू शहाणपणा करतो? पप्याची माय तुया थोतरी धाण्याली, तू आमचे धोत्र धुवाला. त्याला इकडे जोर असतो, इकडे इचकायचा.
ज्याला तिकडं काही नाही मग ते इकडे घुटमळत असते. पण महाराजांनी लक्षात घेतलं पाहिजे, चौकून वाजलेले आपल्याकडे आलेत, हे एक दिवशी आपल्याला वाजिते. विठाला विठाला लय बळबळलं नाही पाहिजे. योग असा आला. सीताई साहेबांना सांगितलं मग पाऊस का पडत नाही. जो पत्र घेऊन आलेला राक्षस होता का त्याला विचारलं मागच्या 7-8 महिन्यात तुमच्याकडे काय विधी झाला का. ते म्हणलं कवडीचा नाही. पत्राच्या पाठीमागून लिहिलं माननीय आदरणीय राजाधिराज कुंभकर्ण, बरोबर बिभीषण महाराज. हां असं सावध करी जा. टाईम झालं म्हशीच्या वाघारावानी काम हिरवटीला लावल्यावर दूध सोडून देते. बरं मी वाघारू म्हणल्यावर तरी तुम्ही हसायले, मग वाघाराचं कीर्तन ऐकणारे. असो पाठीमागं लिहिलं पत्र, राजाधिराज लंकेश बिभीषण महाराज, तुम्ही गंधमादनाचं श्राद्ध केलं नाही याच्याकरता पाऊस पडला नाही. घरी पत्र पाहिल्याबरोबर बिभीषणाच्या बायकोचं नाव सांगता येईल का. गजा रामायणा सांगणारे मेले तरी तुम्ही सुधारली नाही ना. आता मला गोळी घाला. बिभीषणाच्या बायकोचं नाव नाही सांगता यायचं. माग एकदा 10-20 वर्षापूर्वी एक काम करता करता सिनेमातली बाई मेलती, तिचं नाव माहिती आहे का तुम्हाला. 20% लोकांना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे नाव सांगितलं हे दगड हाणतंय. तुमच्या अशा जिबीवर खेळायली ती बाई, जिबीवर अशी टकटक दिसायली तुम्हाला, टकटक. पण तुम्हाला हे सांग, तिचं नाव होतं शर्मा. विठाला विठाला विठाला. तुमचं काम कसं झालं माहितीये का, चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. दुकानात पंक्चर गवसत ना, ते साबणा लावलं पाहिले टायरला, पण हवाच भोकाडच गवसन. आणि घरी दारा पुढे लावल्यावर हवा राहीन. असेच रातचा अभंग काय कानी होता बापा, काय कानी काय होता. चलो तू थोत्तर घेऊन लिंबून कांदे घेऊन पिराकडून काय लक्षात राहीन तुया. विठाला विठाला चोट्टे आहेत म्हणून इमानदाराला किंमत आहे माऊली. दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. हो सगळे शाहू झाल्यावर कोणाला कीर्तन सांगता. शर्मा त्रिजटा, सीतेची मैत्रीण, लक्ष्मीची मैत्रीण. लोण्याचा गोळा घेतला, दह्याची घागर घेतली, साखर घेतली आणि समाधी धुतली. समाधी धुतली, समाधीची पूजा केली. बिभीषण घरी गेला आणि समाधीतून आवाज आला, मनोनी नाचे मागे मागे. 5च मिनिटात किती देव नाचतोय बघा. समाधीतून आवाज वैकुंठात गेला, पंढरपुरातल्या मालकाला गेला, काशीतल्या मालकाला गेला, सत्यलोकातल्या ब्रह्मदेवाला गेला आणि सांगितलं देवा निष्ठेनं भजन मरेपर्यंत केलंय, मेल्यावर जोपर्यंत मास वलय तोपर्यंत केलंय. आणि असं भजन केलंय की त्या भजनाचं पाकिट नाही. हे तर मानावंच लागेल ना, मानावंच लागेल का नाही. निष्काम भजन केलं देवा. मग एक काम कर ना देवा, निष्ठेनं भजन केलेल्या वारकऱ्याची सेवा ज्या राजानं केली त्या राजाच्या नगरीत जर पाऊस पडत नसेल तर आम्हा वारकऱ्याला काय किंमत आहे. विटेवरच्या मालकाला सांगितलं देवा तू जन्माला आला त्यावेळेला सूर्य थांबला. पळभरी माध्यानाचे दिन कर पळभरी होय स्थिर. अरे तू जन्माला आला देवा त्यावेळेला सूर्य थांबतोय. देवा तुझा एक भक्त झोपी गेल्याच्या नंतर भजन करीत होता, त्याचं नाव आहे अर्जुन. त्याच्या अंगावर चिरून भजन करीत होते, त्याचं नाव आहे अर्जुन. अरे त्याला प्राणदान देण्यासाठी तो 3:30 वाजता सूर्य माळीलास रे. लाविले सुदर्शन भास्कराल पविले. सुदर्शन हार घातलंस आणि सूर्याला लपवलंस रे. 3:30 वाजता सूर्य मावळलाय. देवा तुझ्या करता द्वापार युगात रात्रीच्या वेळेला चंद्र थांबला. एक शपथ पुरावा आहे. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. द्वापार युगात तुझ्यासाठी सूर्य चंद्र थांबलाय. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला.
राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. हे देवा तुझ्यासाठी सगळा निसर्ग ताब्यात ठेवतो, मग निष्ठेनं भजन करणाऱ्या करता का नाही? दिवस होता चैत्रातली तृतीया, चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया, पाडवा प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया. पाडवा होऊन तिसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला 12 वाजता 1.5 घंटा पाऊस पडला आणि लंकेत पूर्णतः पाणी झालं. कोणाची ताकद आहे? पंढरपुरातल्या मालकाची. कोणी जटा हलिल्या? काशीतल्या मालकाने. कोण निसर्गाच्या कळा बदलल्या? सत्यलोकातल्या मालक. चुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरीशी जाणोनी हरी झाले. 4 ब्रह्मवेत्तेत सांगितले, पण आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. कोटीन खरवन्नी खरवन आपजन शंकून असं नाही सांगितलं. अपरंपार ब्रह्मवेत्ते, पण नामधारकाची बरोबरी नाही. काय ताकद हो नामधारक विटेवरच्या मालकाच्या जागेवर. सामान्य नाच नाही. चला पुढे. नामदेवरायाच्या घरी दगड होता, त्या दगडावर पाय सोडून 2 देव बसले. एक विटेवरचे मालक बसले आणि एक काशीतले मालक बसले. दगड होता आंघोळीचा. बाथरूम कशाची होती माहिती आहे? स्टाईलची फरची नाही, शावर नाही, झोपून आंघोळ करायचं नाही, बसून आंघोळ करायचं नाही, उभ्यानं आंघोळ करायचं नाही. एका घरी बाथरूम होतं, मोठ्या माणसाच्या घरी गेलो होतो आम्ही. ते म्हणले याच्यात झोपा. झोपलं. म्हणलं तू इथंच राह, हे मला दाबीन. आपण कशाला? मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. पिठाचा नाश होतो ना. आणि जिला पिठलेतली गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. दुधाचा खराबा करीन ना चिमणी बोलती. कशाला आगावपणा, फुकट कळण शेंडी वळवळ. आपण इकडे वड्यानं आल्याला आंघोळी करणारे माणसं एवढ्या टपात असतं का कुठं ते? हो ना. ज्याला नाही पाहायला भेटलं चित्रात त्याला कुठं खाता येत असतं का ते? म्हणलं तुम्ही इथंच राहा. पहिली गोष्ट कोणाची तर आंघोळच करीत नाही यात्रेशिव हा नियम. पण योग आला 2 कीर्तन असल्यावर मला झोपिलं. ते बटन दाबल्याबरोबर पाणी आलं गरम. तर मी म्हणलं मला झोपिले, आता मला अंग चोळावं लागणं. तुम्ही ताण घेऊ नका. बटन दाबल्यावर 4 हात आले. आता नरम होते प्लॅस्टिकचे आणि ते मला चोळीत होते. मी त्याला म्हणलं बस झालं याय ना, चोळीत चोळीत इथं दाबुनी म्हणजे बरं आहे. तू या टपातच बाळ्या मारायचा. म्हणलं मला उचल पटकन. ते म्हणलं ते कुठंच जात नाहीत, काय दाबीत नाहीत, काय नाहीत, सगळं अंग चोळून काढतात तुमचं. म्हणलं जाऊ देवा, आधीच हाड मोडेले पुन्हा दाबायचं ते. असं काही नव्हतं नामदेवरायची. तर काय नव्हतं. माऊली पाय सोडून बसले. वतनात पाणी तपिलतं. वतन या टिकल्यावाल्याला थोडंच कळत असते. वतन जुन्या म्हाताऱ्याला माहीत असतं वतन. बाथरूमला भिताड होते. चुला आतून होती, सरपण घालायचं बाहेरून होतं. मधली मधीच पाणी. वतन जुन्या लोकांना कळतं, बायाला जुनं जुनंच होतं. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली, खेड्यात दिली. शिकली मुंबईलाच, तिथंच मामाची तर राहत होती, वडापाव खात होती. तिची मामी अशीच पिराला कापायच्या लागी. आणि मामा तर पागलच केलतात. तेव्हा असाच कंटुल्या. कंडक्टरनं बेल दिली की थांबतीन, सुटली की सुटती. असाच मामावी ते मसुबाला कापायच्या कामी. पण पैशाचं कोंबडं होतं. खेड्यात दिली, बऱ्या घरी दिली. आता बऱ्या घरी दिल्यावर ते चांगलं वारकरी घर होतं. सासू चांगली होती, सात्विक बिचारी, मिरच्यावानी नव्हती, आगाव बरी होती सासू. मग सासूनं सांगितलं, सुनबाई तुम्हाला काही येत नाही, मी तुम्हाला महिनाभर शिकिते. आव जाऊ नसन बोलली म्हणा. म्हणली असन बाई तुला काही येत नाही, मी तुला महिनाभर शिकिते, तू शिकन मग नंतर स्वयंपाक कर. तर सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावं. किचन वाटा समजून पुढच्या याच्यावर बसली. म्हणली आत्या किचन वाटा गरम लागायला. ती म्हणली किचन वाटा नाही, उल आहे जलशीन बाजू सरक. उल ह्यावच बसली ना. उल ह्यावच कर असतो काय कायचा मोठा कर असतो. विठाला हे कुडाची बाथरूम नाही, कुडच होता, पण पानगवताचा कुड होता. पानगवत जुन्या लोकांना माहीत असते. पानगवत त्याला कंस येत असते. आणि त्या पानगवताची कंस कुटून त्याचा कप करीत होते. आणि कप कामी येत होता चिलमी पेटवायला. काही काही कशा माना हल्ल्या बघा ना, पोटकिडे आहेत त्याच्यातले.
लगेच कळतं त्याला. फक्त जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं, आणि जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं म्हणजे कोणते शहाणे आहेत हे. पण 72 रुपयाच्या सिगरेट वाढायला येतं. थुत्र पाहिल्या कळतं कोण नालायकपणा करतं. विठाला विठाला कुडाची पानगवताची बाथरूम विनोद सोडून द्या. पाणी तापलं. एक तांबा विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर. तांब्या कशाचं लोटकं होतं. दुसरं लोटकं काशीतल्या मालकाच्या डोक्यावर टाकायचं. स्नान आटपलं. आतमध्ये गेल्या. जना काय भक्तीचं टोक होत्या जनाबाई. जी बाई साहेब, आई साहेब जी, निरंजनी घेऊन ये. जनाबाईनं दिवा मुटका केला. कणकीचा दिवा केला. एक लक्षात असू द्या, दिपवाळीचं पहिलं ओवाळणं दगडावर ओवाळीत असतात. आंघोळ करून मालक घरात जायच्या आधी बाथरूमच्या बाहेरच उभा गंध लावून मग अक्षिदा लावून ओवाळायचं असतं ते दगडावरलं. हे ओवाळणं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. अजून एकदा दगडावच ओवाळीत येत पण गेल्या विठाला विठाला. जनाबाईनं सांगितलं आई साहेब दिवा मुटका वाद सगळं भरलेलं आहे घेऊन यायले. पण गोनाबाई म्हणल्या जरासं थांब ना. नाचतोय नाचतोय सांगतोय नाचतोय नाचतोय. गोनाबाई म्हणल्या जना जरासं थांब. काय करायचं आई साहेब. अगं जगाच्या मालकाला स्नान घातले पण टावेल नाही ना आपल्याकडं. त्याचं डोकं कशाने पुसायचंय. जनाबाई म्हणले आई साहेब आंघोळ होऊन 20 मिनिटं झालीत. पाणी अंगालाच वाळलंय. पुसायचं कामच नाही. चला तुम्ही तिकडं. आवाज दिला. जना जी प्रभू. काय येत नाहीत गोनाबाई निरंजनी घेऊन. जनाबाईनं सांगितलं प्रभू टावेल नाही तुमचं अंग पुसायला. इटेवरच्या मालकानं सांगितलं जना ज्या पदराखाली नामा झाकलाय, ज्या पदराखाली नामा झाकलाय. नामदेवराय लहान असताना आई लहान लेकराला पाजत असताना मांडीवर घेती, चोळीची गाठ सोडती, मुखामध्ये स्तन देती आणि लेकरू पाजत असताना डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकती. जना ज्या पदराने नामा झाकलाय तो पदर किती पवित्र असेल आणि त्या पवित्र पदराने माझं तोंड पुसायचंय. पदर माथ्याचा काढिला बाळ नंदाचा पुशिला. आणि मग आई साहेबाला सांगितलं माय तुमच्या पदरानं देवाचं तोंड पुसायचंय. तो भगवान काशीतल्या मालकाला म्हणले प्रभू आपलं तर सगळं वाळून गेले ना आता काय पुसायचंय. काशीतल्या मालकानं लगेच जटा मोकळ्या केल्या आणि गंगेला सांगितलं मला भिजवून यायला भिजव. लगे दोघायला भिजिलं वले आणि मग पदरा किती वेळ राहिला. 14 मिनिटं का. 8:30 ते 10:30 बोलता आला. आज 7-8 दिवसापासून जालना हॉस्पिटललाच होतो हुशे साहेबांकडं. त्यांची कृपा सात्विक डॉक्टर आहेत. त्यांनी या शरीरावर चर्या केली म्हणून लवकर दुरुस्त केलं. आधीच बॉईल जन्मोड आणि त्याच्यात गाईच्या गोठ्यात पोडं गुडगं फुटलं पुन्हा. चांगली चर्या करते डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटलचे. असो एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला. भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्याकरता देव नाचतोय. रिकामा नाही ते. पैसे कशाला घेलो. कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळले पैसे माऊली कोणाला असतील. लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संग लग्न केलंय म्हणायचंच नाही. साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडीशे पायंदळ भाला.
आणि अवकुशळ बायकोशी रिकामी जागा भला विठाला विठाला एकदा आम्ही माळेगावून घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ, ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं बाय पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो, मी चलून पाहिन. 3 चाली असल्या तर वरचे लाख देईन, नाही तर ते घेऊन येईन तुला घोडीने आणून घालीन. घोडीला 3ही चाल चालल्या होत्या, बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45च्या स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती, पण लोम कळलेल्या बोरी खालून जात होती. हो, चांगल्या बोरीला काटे आले, मी आखडायलो तरी बोरी घालून गेली. मी उडी टाकली तर थोत्तर वाचलं. मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायीच गेलेलं बरं ना, आहे का? आणि इकडचे पैसे भावाला देती, अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इदूर राहिलेलं बरं ना. कर्कशे संगती कर्कशे संगती कर्कशे संगती कर्कशे संगती उदंड भाजती दुःख उदंड भाजती कोणाचा पुरावा आहे? देहुतल्या मालकांचा. कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. ज्याच्या जीवनात कर्कश बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. हो, हे 6 सुखापैकी 1 सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धात लागते. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्या ह्याच्यानंच बेजार आहेत. या ते कसा अहो आमचे लोक सरळ सांगतात नवरा यशनी असल्या बाई बेजार. बाया का इतक्या सोयीच्या का बापा? 69,000 पगार आमच्या मित्राला, रुपड्या राहीन हप्त्यात 3दा हॉटेलला जेवायला. ती म्हणली मी नाही स्वयंपाक करीत. ते म्हणलं मला फाशी घेऊ वाटायली. मी म्हणलं घेऊ नको, आता पडणार तू याच्यात, आता कितीही मुसळ खाय, आता ताण घेऊ नकोस, पाप लागत असते, आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला काही काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला आहेत. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम खोरायला, पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो, आणि काही काही अशाच. आमची ती एक बाई आली म्हणली महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काहून घरी? आणि म्हणलं कुठं कापूशा चल जाऊ का? कीर्तनच नव्हतं. लयच किनार घरचं खळ चोरान नेलं, दुसऱ्याची कंस चोळायली. अशा लय असत्यात. या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच करमायलो पहा इतरो. हो, आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपतो गोदडे घेऊन, काय ताण घेऊ नकोस, तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे आहेत? आणि म्हणलं मी घरीन, ती कुठं जाईन? मागचे महाराजीन हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन असतच. ते महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन, एकन एक कितीत म्हणजे 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, उलट्या झाल्यावर काय प्यावत म्हणली बेशी प्यावा. हो, पोलिसाची बायको साहेबीन, चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सोरावं. चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत, मृदुंग्याच्या बायकोला मृदुंगी म्हणत नाही. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणतात. हरिपाठ वस्तीचा. हो, महाराजीन